हाय फ्रेंड्स, GST टॅलीमध्ये कसे यूज करायचे, GST यूज करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि आपण त्यावर कशाप्रकारे टॅलीमध्ये GST यूज करू शकतो. आतापासूनच्या व्हिडिओ सिरियलमध्ये आपण GST बद्दल बेसिकपासून टोटल ॲडव्हान्सपर्यंत सर्व काही या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी GST बद्दल अपलोड केलेली सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील. यामध्ये आपण GST बद्दलचे संपूर्ण जी काय ॲक्टिव्हिटीज असतील, टोटल गाईड असेल ते आपण बघणार आहोत. GST टॅलीमध्ये संपूर्ण GST कसे वापरायचे ते शिकणार आहोत. तसेच GST असले टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड कसे करायचे. आता आपण पाहतो की खूप जणांना हा क्वेश्चन पडतो की माझ्याकडे असल्या सॉफ्टवेअरमध्ये GST नाही आहे, मग मी ते डाउनलोड करू, विकत घेऊ का अजून काय करू. तर ते सर्व हे सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच IGST, CGST व SGST हे जे GSTचे टाईप आहेत त्यांचा नक्की यूज कसा करायचा, ते काय असतात, ते टॅलीमध्ये कसे वापरायचे हेही आपण बघणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे HSN कोड, जे गव्हर्नमेंटने दिलेले HSN कोड आहेत ते कसे शोधायचे, त्यांचा यूज कसा करायचा तेही आपण बघणार आहोत. तसेच कोणत्या वस्तूला कोणता HSN कोड लावायचा हे आपण GSTच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत. तसेच GST आणि HSN कोडची सर्व ॲक्टिवेशन आपण यामध्ये शिकणार आहोत. आता आपण फक्त GST ॲक्टिवेशन केल्यानंतर जर HSN कोड दिसत नसेल तर त्याचे ॲक्टिवेशन सेपरेट करावं लागतं. बहुतेक लोकांना खूप अशा मला कमेंट्स पण आले आहेत की HSN कोडचे ॲक्टिवेशन सापडतच नाही आहे, त्यामुळे हे ॲक्टिवेशनसुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ज्यावेळेस मी परचेस किंवा सेलच्या एंट्रीज करतो, एकाच राज्यात खरेदी आणि विक्रीच्या परचेस किंवा सेलच्या GST टॅक्स एंट्री कशा करायच्या, दुसऱ्या राज्यातील खरेदी विक्रीच्या GST टॅक्स एंट्री कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत. तसेच एकाच राज्यातील आणि दुसऱ्या राज्यातील खरेदी विक्रीच्या एंट्र्या एकाच वाउचरमध्ये एकाच वेळेस कशा करायच्या हेही हा क्रिटिकल टॉपिक आपण महत्त्वाचा म्हणजे जास्त करून हा पाहणार आहोत. तसेच GST टॅक्स ॲडजस्टमेंट, नंतर रिटर्नचे फॉर्म कसे भरायचे, GST असलेले टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड कसे करायचे, टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड इन मराठी विथ GST. यासाठी पहिल्यांदा आपल्याला गुगलला जावे लागेल. मी इथे माझा गुगल क्रोम ब्राउझर ओपन केला आहे. इथे मला टाईप करायचं आहे टॅली विथ GST आणि इथं गुगल सर्च. यानंतर तुम्ही बघू शकता इथे पहिलीच वेबसाईट आली आहे बघा. ही पहिली सोडून द्यायची आहे, ॲड दिली आहे म्हणून खालच्यात यायचं. GST सॉफ्टवेअर, GST अकाउंटिंग सॉफ्टवेअर ही टॅली सोल्युशन नावाची वेबसाईट आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. मी इथं क्लिक केलं. यावर क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रीनच्या उजव्या साईडला इथं ऑप्शन आहे बघा, डाउनलोड GST रेडी टॅली. यावर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस मी यावर क्लिक करीन त्यावेळेस अजून एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला खाली यायचं आहे. इथं सर्वात शेवटी आल्यानंतर दोन ऑप्शन येतील, एक इन्स्टॉल नाव आणि दुसरा आहे डाउनलोड फॉर लेटर. यातील इन्स्टॉल नाववर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल नाववर क्लिक केलं इथं सेटअप डाउनलोडिंग स्टार्ट झालेला तुम्हाला दिसेल. इथं माझा सेटअप डाउनलोड झालेला कंप्लीट झालेला आहे. यावर डबल क्लिक करायचं आहे. त्यावर डबल क्लिक केल्यानंतर रनचं ऑप्शन येईल. ते रन केलं की टॅली ERP9 ऑनलाईन इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होईल. इथे तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केलं की इथं तुम्हाला इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं दाखवेल. इन्स्टॉलेशन कंप्लीट होतं थांबायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इथे इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. यू हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल टॅली ERP9 सिरीज. हे 6.0चं आहे. इथं डन म्हणायचं आहे. या डनवर क्लिक केल्यानंतर इथं सॉफ्टवेअर ओपन होईल.
ओके, इथं माझं सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे. आता इथं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं खूप असे ऑप्शन येतील. पहिला आहे ॲक्टिव्ह युअर लायसन्स. जर समजा मी त्यांच्याकडून लायसन ॲक्टिव्ह म्हणजेच विकत घेतलं असेल तर ते इथून मी तुम्हाला ॲक्टिवेशन लायसन करायचं असेल तुम्ही इथून जाऊ शकता. तुमच्याकडं ॲक्टिवेशन न करता मी आधीच विकत घेतलेलं आहे पण मला पुन्हा ते काय करायचे आहे फक्त रिन्यू करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊ शकता. रेंटवर तुम्हाला जर लायसन घ्यायचं असेल तुम्ही इथून घेऊ शकता. कॉन्फिगरेशन म्हणजे तर तुम्ही एकापेक्षा जास्त पीसीला एकच टॅली सॉफ्टवेअर यूज करणार असेल तर तुम्ही तो कॉन्फिगर करू शकता. नंतर आता आपण जे पाहणार आहोत ते वर्क इन एज्युकेशनल मोड पाहणार आहोत. इथं क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही हे जे आहे ते सॉफ्टवेअर यूज करू शकता, ओपन करू शकता. अशा प्रकारे आपण GST असलेले टॅली सॉफ्टवेअर ओपन करू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो. IGST, CGST अँड SGST, GSTमध्ये कसे वापरायचे याची संपूर्ण माहिती. तसेच IGST म्हणजे काय, CGST म्हणजे काय आणि SGST म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया CGST याचा लॉंग फॉर्म. CGST म्हणजेच सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, एकाच राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केले असेल तर एकाच राज्यामध्ये म्हणजे काय, माझी कंपनी जर महाराष्ट्रात असेल आणि मी महाराष्ट्रातच फक्त परचेस करत असेल आणि महाराष्ट्रामध्ये सेल करत असेल तर CGST टॅक्स रेट वापरतात. हा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतो. दुसरं आहे SGST. SGSTचं लॉंग फॉर्म आहे स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एकाच राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केले असेल तर SGST हा टॅक्स रेट वापरतात. हा टॅक्स रेटसुद्धा जर मी महाराष्ट्रातच माझी कंपनी असेल आणि मी फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्येच परचेस किंवा सेल्स करत असेल तर CGST प्रमाणेच SGSTसुद्धा हा टॅक्स रेट वापरतात. हा टॅक्स रेटमधील जी अमाऊंट आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला मिळते. जशी CGSTची अमाऊंट आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळते तशी SGSTमधील जी अमाऊंट आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला मिळत असते. आणि शेवटचा महत्त्वाचा आहे IGST, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एखादी वस्तू दुसऱ्या राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केली असेल, दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजेच एकापेक्षा जास्त राज्यामध्ये, उदाहरणार्थ माझी बिझनेस हा महाराष्ट्रामध्ये आहे, मी गुजरात किंवा गोवा यासारख्या दुसऱ्या राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स करत असेल तर मी IGST हा टॅक्स रेट वापरणार. यामध्ये सर्व टॅक्स आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जमा करतो. जरी सर्व टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जमा करत असला तरी त्यातील अर्धा टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं तर स्टेट गव्हर्नमेंटला देतं. बरोबर, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यातील अर्धा टॅक्स रेट किंवा अर्धी टॅक्स अमाऊंट आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला देत असते. HSN कोड कसे शोधायचे आणि कोणत्या वस्तूला कोणता HSN कोड लावायचा यासाठी आपण पहिल्यांदा पाहूया HSN कोड म्हणजे काय. HSN कोडचा लॉंग फॉर्म आहे हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर. म्हणजेच HSN कोड म्हणजे प्रत्येक वस्तूला दिलेला वेगवेगळा ओळख क्रमांक होय, आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेला नंबर. हा HSN कोड वस्तूला शासनाकडून दिला जातो. प्रत्येक HSN कोडला म्हणजेच त्या वस्तूला किती GST टॅक्स रेट लावायचा हे शासनाकडून ठरवले जाते. त्याचप्रमाणे आपल्याला त्या वस्तूला टॅक्स रेट लावावे लागतात. ज्यांचा वर्षाचा टर्नओव्हर 1.5 म्हणजे 1.5 करोडपेक्षा जास्त आहे त्यांना HSN कोड वापरणे अनिवार्य आहे. 1.5 म्हणजे 1.5 करोडपेक्षा टर्नओव्हर कमी असणाऱ्या लोकांना HSN कोड वापरले नाही तरी चालू शकते. आता आपण HSN कोड कसे सर्च करायचे ते पाहणार आहोत. यासाठी आपण पहिल्यांदा गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन करूया. मी इथे गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन केलेला आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे
HSN कोड GST इंडिया गाईड. पुन्हा एकदा सांगतो काय टाकायचं आहे ते. HSN कोड GST इंडिया गाईड टाकून मी सर्च करत आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं पहिल्यांदाच वेबसाईट आली आहे gstindiaguide.com म्हणून. इथं मी क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होत आहे. वेबसाईट ओपन होतो थांबायचं आहे. यामध्ये इथं सर्च नावाचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही स्टॉक आयटमचं नाव टाकून त्याचा HSN कोड तुम्ही बघू शकता. जसं की मी इथं कम्प्युटर टाकतो. मला कम्प्युटरचा HSN कोड पाहिजे. मी इथं कम्प्युटर सर्च केलेला आहे. वेब पेज लोड होत आहे. तुम्ही इथं बघू शकता इथं सर्व प्रकारचे कम्प्युटर संबंधीचे HSN कोड आले आहेत. जसं की हार्ड कॉपी प्रिंट कम्प्युटर सॉफ्टवेअर असेल, प्लॅन अँड ड्रॉइंग फॉर आर्किटेक्चर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचं असेल, पर्सनल कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, ग्राफिक्स, अशा प्रकारे कम्प्युटर प्रिंटर, रिबिन, अशा प्रकारे सर्व अशा स्टॉक वस्तू येत आहेत. इथून तुम्हाला जो हवा असेल त्या स्टॉक आयटमला कोणता HSN कोड वापरायचा ते पाहू शकता. HSN कोड अँड GSTचे सर्व ॲक्टिवेशन मराठीमधून. आपण बऱ्याच वेळा ॲक्टिवेशन करत असताना GSTचे ॲक्टिवेशन हे बरोबर करत असतो, परंतु HSN कोडचे ॲक्टिवेशन राहून जाते. कधीकधी HSN कोडचे ॲक्टिवेशन होते तर GSTचे ॲक्टिवेशन राहून जाते. किंवा कधीकधी असंही होते की एखाद्या ॲक्टिवेशनमध्ये कोणत्या तरी ठिकाणी यस किंवा नो करायचं राहते आणि ॲक्टिवेशन करूनसुद्धा काही काही ऑप्शन दिसत नाहीत. टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन करतो. इथं मला पहिल्यांदा कंपनी क्रिएट करून घ्यावी लागेल. ते क्रिएट कंपनीवर क्लिक करायचं आहे किंवा कीबोर्डनं एंटर बटन प्रेस करायचं आहे. यानंतर कंपनीचं नाव टाकायचं आहे. मी ते टाकत आहे स्टडी इन मराठी. ओके. कंपनीचा काय असेल तो ॲड्रेस टाकायचा आहे. कंट्री येणार इंडिया. नंतर स्टेट घ्यायची आहे. तुमची जी कोणती स्टेट असेल ती तुम्ही घेऊ शकता. मी तर महाराष्ट्र घेत आहे. पिनकोड टाकायचा आहे. हे सगळं तुम्ही भरायचं आहे. मी तर भरत नाही आहे. ॲक्सेप्ट. ओके. असं मी ॲक्सेप्ट केलं आहे. माझी तर कंपनी तयार झालेली आहे. आता मला पाहायचं आहे ते ॲक्टिवेशन. GSN अँड HSN कोडचं ॲक्टिवेशन आहे. इथं काय ॲक्टिवेशन पहिल्यांदा आहे गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅलीला आलं आहे. त्यानंतर F11 कीज. इथं F11 कीज आहे बघा. कंपनी फीचर्स ते F11 प्रेस केलं आहे. त्यानंतर आहे स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन. याच्यामध्ये यायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आहे बघा इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST. हे यस करायचं आहे. हे यस केलं. त्यानंतर सेट अल्टर GST डिटेल हे पुन्हा यस करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही स्टेट घेऊ शकता महाराष्ट्र. आता इथं माझी स्टेट महाराष्ट्र आहे. मी तर महाराष्ट्र घेतला आहे. रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर हे बाय डिफॉल्ट येतं इथं. नंतर GST UIN हा नंबर आपला गव्हर्नमेंटकडून मिळत असतो तो इथं टाकायचा आहे. जसं की इथं मी माझा टाकलेला आहे 27A. त्यानंतर ॲप्लिकेबल फ्रॉम हे सर्वात महत्त्वाचं आहे. खूप स्टुडंट इथे 1 एप्रिल असे टाकतात. त्यामुळे 1 एप्रिल जर इथे टाकले तर आपल्याला GST काउंट होत नाही. कारण GST हा 1 जुलैपासून लागू झालेला आहे. यानंतर सेट अल्टर GST रेट डिटेल हे पहिल्यांदा यस करायचं आहे. मी तर यस प्रेस करून एंटर बटन प्रेस केलं आहे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर इथं GST डिटेल्स ऑफ कंपनी ह्या नावाची स्क्रीन येईल. इथं बटन F12 कॉन्फिगरेशन प्रेस करायचं आहे. त्यानंतर अलाव HSN SSC डिटेल्स हे यस करायचं आहे. हे
HSN कोडचे ॲक्टिवेशन आहे, हे मी यस केलं की HSN कोड ॲक्टिवेशन दिसणार आहे. गेटवे ऑफ टॅलीमधून हे डायरेक्ट F12 प्रेस करून ॲक्टिवेशन दिसत नाही, त्यासाठी मला हे ॲक्टिवेशन इथंच करायचं आहे. त्यानंतर हे तिन्ही ऑप्शन आहेत ते नो ठेवायचे आहेत. शो ऑल GST टॅक्स टाईप्स हे शेवटचं मला यस करायचं आहे. हे मी यस केल्यानंतर मला सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स आणि इंटिग्रेटेड टॅक्स अशी टॅक्सची तिन्ही लेजर दिसणार. हे जर ॲक्टिवेशन केलं नाही तर फक्त सेस आणि गुड्स सर्व्हिस असंच फक्त दिसतं. मी हे ॲक्टिवेशन केलं आहे. इथं बघू शकता तुम्ही इंटिग्रेटेड, सेंटर, स्टेट हे मला आता नवीन ऑप्शन दिसायला लागले आहेत. नंतर यातून बाहेर यायचं आहे एस्केप बटन दाबून. इथं पुन्हा यसचं नो करायचं आहे असं ठेवायचं आणि पुन्हा इनेबल GST क्लासिफिकेशन नको आहे आपल्या इथं. प्रोव्हाइड LUT बॉन्ड डिटेल्स हेही नो ठेवायचं आहे. एंट्री ॲक्सेप्ट करायची आहे. हे ॲक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा इथं वॅट, एक्साईज यामध्ये काही करायचं नाही आहे, हे आहे असं बाय डिफॉल्ट टाकायचं. यानंतर इथं आपला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, जसं की मी तर एक्झाम्पल म्हणून टाकत आहे. नंतर कार्पोरेट आयडेंटिटी नंबर CIN, जर तुम्ही तुमची कंपनी गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन केलेली असेल तर हा तुम्हाला कंपनीकडून नंबर मिळाला असतो, तो टाकून घ्यायचा आहे. नाही टाकलं तरी चालू शकतं, मी तर टाकत नाही, ब्लँक ठेवतो. हे ॲक्सेप्ट करायचं आहे. GST टॅक्स इंटरस्टेट परचेस अँड सेल्स एंट्री पाहणार आहोत. म्हणजेच GST टॅक्सच्या एकाच राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या सर्व प्रकारच्या एंट्र्याज मराठीमधून बघणार आहोत. एकाच राज्यातील याचा अर्थ काय होतो, तर माझी कंपनी समजा महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे, तर मी महाराष्ट्र या स्टेटमधूनच परचेस किंवा सेल्स करत असेल तर त्याला आपण इंटरस्टेट परचेस अँड सेल्स एंट्री असेही म्हणतो. ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी पहिल्यांदा आपल्याला टॅली सॉफ्टवेअर ओपन करायचे आहे. यामध्ये मी स्टडी इन मराठी ही कंपनी तयार केली आहे, तसेच त्याचे GSTचे आणि HSN कोडचे ॲक्टिवेशनही केलेलं आहे. इथे मी पहिल्यांदा ॲक्टिवेशन केल्यानंतर परचेसची एंट्री करणार आहे. यासाठी अकाउंटिंग वाउचरमध्ये येणार आहे. अकाउंटिंग वाउचरमध्ये F9 न परचेस वाउचर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सप्लाय इनवॉइस नंबर, म्हणजेच ज्यावेळेस परचेस करताना जो इनवॉइस नंबर असेल तो टाकायचा आहे. इथं मी बाय डिफॉल्ट ABC 1 2 3 टाकत आहे. याआधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जी डेट दिसते ती तुम्हाला बदलून घ्यायची आहे. GST हा 1 जुलैपासून ॲप्लिकेबल झाला, म्हणजे स्टार्ट झाला आहे. त्यामुळे 1 जुलै जर मी डेट घेतली नाही तर तो आपल्याला इथं काउंट करता येणार नाही. यासाठी F2 वर क्लिक करायचं आहे. इथं तारीख टाकून घ्यायची आहे 1/7/2017. इथं माझं 1 जुलै तारीख आली आहे. पुन्हा इथं मी इनवॉइस नंबर टाकतो ABC 1 2 3. यानंतर डेट बाय डिफॉल्ट येत आहे 1 जुलै आहे अशी ठेवायची आहे. यानंतर पार्टी नेम, ज्याच्याकडून मी माल खरेदी करणार आहे त्याचे नाव इथं टाकायचं आहे. जसे की मी राम क्रिएटर करून माल खरेदी करतोय. राम क्रिएटर लेजर तयार करण्यासाठी Alt+C लेजर नाव द्यायचं आहे राम क्रिएटर अंडर ग्रुप सनरी क्रिएटर. यानंतर मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, जर बॅलन्स बिल द्यायचं असेल तर हे यस ठेवायचं आहे. यानंतर हे बाकीचा डिफॉल्ट क्रेडिट पिरियड म्हणजे काय होतं, तर डिफॉल्ट मी किती दिवसानंतर त्याचे पैसे, किती दिवसानंतर मला माल मिळणार हे इथं मेन्शन करू शकतो. हे आपण ब्लँक ठेवूया. नंतर हे दोन्ही पण ब्लँक ठेवायचे आहे. मेलिंग डिटेल्स, म्हणजेच रामची जर अजून इन्फॉर्मेशन मला टाकायची असेल जसे की नेम, त्याचा ॲड्रेस, तर मी इथे टाकू शकतो. त्याचप्रमाणे त्याची स्टेट असेल, कंट्री असेल, स्टेट असेल, दोन्ही आपण इथे घेतो. हे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इंटरस्टेट परचेस किंवा सेल्स करत असताना आपली स्टेट जी आहे ती स्टेट क्रेडिटर किंवा डेटर्सची असायला हवी. नंतर पिनकोड माहीत असेल तर पिनकोड टाकायचा. प्रोव्हाइड बँक डिटेल्स, तुम्हाला जर बँकची डिटेल द्यायची असेल तर तुम्ही इथून टाकू शकता. पुन्हा मी सगळ्यात इथं महत्त्वाचं आहे सेट अल्टर GST डिटेल्स, हे मला यस करायचं आहे. मी तर यस केलं आहे. यानंतर रजिस्ट्रेशन टाईप इथं रेग्युलर, नंतर GSTIN
/UIN हा नंबर माहीत असेल तर टाकायचा आहे, नसेल तर ब्लँक सोडला तरी चालतोय. नंतर पार्टी टाईप नॉट ॲप्लिकेबल ठेवायचा आहे आणि ई कॉमर्स ऑपरेटर पण नो ठेवायचा आहे. एंट्री लेजरचं ॲक्सेप्ट करायचं आहे. मी ॲक्सेप्ट केलं. नंतर ऑर्डर रेफरन्स, ह्याच्यामध्ये रेफरन्स नंबर काय टाकायचं असेल तर टाकू शकता, मी टाकत नाही आहे इथं. नंतर सप्लाय म्हणजेच क्रेडिटरची तुम्ही अजून डिटेल टाकू शकता. जर पाठीमागच्या स्क्रीनमध्ये भरली असेल तर बाय डिफॉल्ट इथं दिसतं. स्टेट तो नंबर. नंतर इथे मला परचेजचं लेजर तयार करून घ्यायचं आहे. आता समजा मी कम्प्युटर ही स्टॉक आयटम खरेदी करणार आहे आणि त्याला 12% GST टॅक्स रेट लावणार आहे. मग इथं लेजर तयार करताना परचेस @12% असे करायचं आहे. मी तर तयार करून घेतो. Alt+C परचेस @12%. यावरून मला काय समजतं तर मी जो स्टॉक आयटम परचेस करतोय त्याला 12% GST लागलेले आहे. इथं ग्रुप येणार, परचेस अकाउंट, इथे इन्व्हेंटरी व्हॅल्यूआर इफेक्टेड यस ठेवायचं आहे. इथे GST ॲप्लिकेबल, इथं ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. नंतर आहे सेट अल्टर GST टेल, हे यस करायचं आहे. हे यस केल्यानंतर HSN कोडची स्क्रीन दिसते. इथं हा आपण परचेसचं लेजर बनवतोय म्हणून डिस्क्रिप्शन आणि HSN नंबर हा येणार नाही, हे ब्लँक ठेवायचं. नेचर ऑफ ट्रान्सलेशन हे नॉट ॲप्लिकेबल आहे असं ठेवायचं. नंतर टॅक्सेबिलिटी, इथं टॅक्सेबल करायचं आहे. यानंतर इथं आपण 12% GST लावणार आहे म्हणून इंटिग्रेटेडच्या पुढं 12% टाईप करायचं आहे. जरी मी इंटरस्टेट परचेस करत असेल किंवा अदर स्टेट परचेस करत असेल तरी टॅक्स टाकताना GSTचा इंटिग्रेटेड टॅक्समध्येच टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स बाय डिफॉल्ट डिवायडेशन होऊन ॲटोमॅटिक येत असतो. इथं टाईप ऑफ सप्लाय गुड्स, मी आता गुड्स परचेस करतोय म्हणून मी गुड्स घेणार. नंतर बाकी आहेच ठेवायचं, एंट्री ॲक्सेप्ट करायची. यानंतर मी स्टॉक आयटम तयार करून घेतो. Alt+C, जसं की मी कम्प्युटर हा स्टॉक आयटम खरेदी करणार आहे. कम्प्युटर युनिट मी नंबर्समध्ये मोजणार. नोज नंबर डेसिमल प्लेसेस 0. ॲक्सेप्ट. इथं GST ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. नंतर सेट अल्टर GST डिटेल हे यस करायचं आहे. यस केल्यानंतर डिस्क्रिप्शन, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की HSN कोड काय असतो, त्याचं डिस्क्रिप्शन आणि HSN कोड कसा शोधायचा, तिथून आपण डिस्क्रिप्शन आणि HSN कोड टाकू शकतो. जसं की मी तर टाकतोय कम्प्युटर HSN कोड टाकतोय. इथं मी आता एक्झाम्पल म्हणून बाय डिफॉल्ट एक एक्झाम्पल म्हणून असंच टाकत आहे. ABC 1 2 3 4. ओके. नंतर कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, इथं टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल. इथं पुन्हा सेम मी कम्प्युटरवर 12% GST लावणार आहे म्हणून इथं 12%. पुन्हा सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स बाय डिफॉल्ट येतो आहे असं ठेवायचं आहे. नंतर पुन्हा टाईप ऑफ सप्लाय गुड्स, ॲक्सेप्ट. यानंतर क्वांटिटी मी घेत आहे 10, रेट घेत आहे 30,000, बाय डिफॉल्ट अमाऊंट आले. इथे मी एकच स्टॉक आयटम घेत आहे, पुन्हा मी एंटर मारत आहे. ही जी टोटल अमाऊंट दाखवते 3 लाख, या 3 लाखाच्या ज्यावेळेस मी खाली येतो त्यावेळेस तर मला GSTचं लेजर तयार करून घ्यायचे आहे. परचेस करताना इनपुट GST लावायचं आहे. म्हणजे GSTचे 3 टाईप पाहिले होते आपण, एक CGST, SGST आणि IGST. ह्यात इंटरस्टेट परचेस करत असताना CGST आणि SGST हे 2 टॅक्स रेट लावायचे आहेत. त्यातला पहिला आपण तयार करून घ्या CGST. Alt+C. इथं तयार करत असताना लिहायचं इनपुट, तो कॅप्स लॉक चालू आहे माझा, इनपुट CGST @. आता इथं माझा 12% कम्प्युटरला GST लागणार आहे. त्यातील सेंट्रलसाठी 6% डिवायडेशन होणार आणि स्टेटसाठी 6% डिवायडेशन होणार. मग 6%
हे लेजर घेणार आहे. याचा अर्थ काय होतो, इथे इनपुट CGST 6% लागणार आहे. ग्रुप घेताना घ्यायचा आहे अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी GST. इथं टॅक्स टाईप कोणता येणार तर CGST म्हणजे सेंट्रल टॅक्स. नंतर पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन किती % लागणार आहे 6%. नंतर राउंडिंग मेथड नॉर्मल राउंडिंग, राउंडिंग लिमिट 0 आहे असं ठेवायचं आहे. ॲक्सेप्ट. इथं तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट इनपुट CGST हा आलेला आहे. यानंतर पुन्हा Alt+C इनपुट SGST @6%. सेम ग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस GST. इथं स्टेट टॅक्स कारण हा स्टेटचा आहे. पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 6%, नॉर्मल राउंडिंग, ॲक्सेप्ट. इथं पण पुन्हा आलेला आहे इनपुट GST. एंट्री मी ॲक्सेप्ट करतो. यानंतर मला ही एंट्री सेल्स करायची आहे. ज्यावेळेस मी सेल्स करेन, सेल्स करण्यासाठी पहिल्यांदा F8 सेल्स वाउचर घ्यायचा आहे. रेफरन्स नंबर जर असेल तर आपण इथं टाकू शकतो, नसेल तर खाली यायचं आहे. पार्टी नेम तयार करून घेऊया. Alt+C श्याम डेटर्स. ग्रुप येणार आहे अंडर सन्ड्री डेटर्स. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल आहे असं ठेवायचं आहे. नंतर इथे सर्वात महत्त्वाचं बाकी सगळं बाय डिफॉल्ट ठेवूया. मेलिंग डिटेल्स इथं महत्त्वाचं आहे सेट अल्टर GST डिटेल्स हे यस करायचं आहे. यानंतर रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, GSTIN नंबर माहीत नसेल तर ब्लँक ठेवायचा आहे. नंतर पार्टी नेम नॉट ॲप्लिकेबल, ई-कॉमर्स नो, ॲक्सेप्ट. इथं जर आपल्याकडे डिलीव्हरी नोट नंबर, ऑर्डर नंबर काही नसेल तर आहे असं आपण ठेवूया. जर असेल तर ते टाकून घ्यायचं आहे. यानंतर सेल्स लेजर तयार करूया. इथे आपण सेल्स करताना त्याला 12%च GST लावणार आहे, कारण की परचेस आणि सेल्सला GST रेट सेम आहेत. Alt+C सेल्स @12%. सेल्स अकाउंट इन्व्हेंटरी ॲज यस. GST ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. सेट अल्टर रिटर्न पुन्हा यस करायचं आहे. सेल्स लेजरला डिस्क्रिप्शन आणि एचएसएन कोड काही नाही, त्यामुळे ब्लँक ठेवायचं आहे. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे पण नॉट ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. त्यानंतर टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल ठेवायचं आहे. इंटिग्रेटेड टॅक्स 12%, तर बाय डिफॉल्ट सेंट्रल आणि स्टेट टॅक्स 6% दिसतो. इथं टाईप ऑफ सप्लाय गुड्स, ॲक्सेप्ट. पुन्हा आम्ही तर कम्प्युटर स्टॉक आयटम तयार आहे. त्यातले मी 6 कम्प्युटर विकणार आहे 32,000 रेट टाकून. याला पुन्हा खाल्यानंतर मी लावताना काय लागणार आउटपुट CGST आणि आउटपुट SGST. तयार नाही आहे म्हणून Alt+C तयार करून घेऊया. आउटपुट CGST @6%, 12चं डिवायडेशन झालेलं आहे. इथे येणार ड्युटीज अँड टॅक्सेस GST. इथं पहिल्यांदा सेंट्रल टॅक्स 6%, नॉर्मल राउंडिंग, ॲक्सेप्ट. इथं आलेला आहे तुम्ही बघू शकता. नंतर Alt+C आउटपुट SGST @6%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST. इथे येणार आहे स्टेट टॅक्स 6%, नॉर्मल राउंडिंग, ॲक्सेप्ट. अशा प्रकारे तुम्ही परचेस आणि सेलच्या एंट्रीज करू शकता. यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील, अडचण असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये त्या मांडू शकता. GST टॅक्समध्ये अदर स्टेट परचेस अँड सेल्स एंट्री पाहणार आहोत. म्हणजेच दुसऱ्या राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या GST टॅक्स एंट्रीज पाहणार आहोत. दुसऱ्या राज्यातील किंवा अदर स्टेट याचा अर्थ असा होतो, माझी कंपनी जर महाराष्ट्र या स्टेटमध्ये असेल आणि मी महाराष्ट्र स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमधून जर परचेस किंवा सेल्स केलं तर त्याला अदर स्टेट असे म्हणतात किंवा दुसऱ्या राज्यातील खरेदी विक्री असेही म्हणतात. याच्या एंट्री करत असताना आपल्याला IGST हा टॅक्स रेट वापरावा लागतो.
यासाठी मी पहिल्यांदा टॅली सॉफ्टवेअर ओपन करत आहे. यामध्ये स्टडी इन मराठी ही कंपनी तयार केली आहे. तसेच यामध्ये सर्व प्रकारची GST आणि HSN कोडचे ॲक्टिवेशन ही केले आहे. यानंतर आपण अकाउंटिंग वाउचरमध्ये जायचं आहे. अकाउंटिंग वाउचरमध्ये आपण पहिल्यांदा परचेस करणार आहे. F9 वर क्लिक करायचं किंवा इथे परचेसवर क्लिक करायचं. परचेस घेतला आहे. परचेस नंतर इथं मी डेट बदलून घेणार. पहिल्यांदा इथं जर डेट 1 एप्रिल असेल तर ती बदलून 1 जुलै करायची आहे, कारण 1 जुलैपासून GST हा स्टार्ट झालेला आहे. इथं मी सप्लाय इनवॉइस नंबर टाकत आहे. अंदाजे ABCD 1 2 3. डेट 1 जुलै बाय डिफॉल्ट आले आहे. पार्टी नेम मी तयार करून घेत आहे. Alt+C गणेश डेटर्स अंडर ग्रुप सनरी. सॉरी, इथं आपल्याला गणेश क्रेडिटर्स करायचा आहे, कारण आपण माल खरेदी करतोय. ग्रुप येणार सनरी क्रेडिटर्स. नंतर मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल यस ठेवायचं आहे. हे सगळं बाय डिफॉल्ट ठेवायचं आहे. इथं फक्त त्याची स्टेट बदलायची आहे, कारण आपली स्टेट महाराष्ट्र आहे आणि गणेश हा अदर स्टेटला म्हणजे दुसऱ्या स्टेटमधला आहे. म्हणजे दुसरी स्टेट घेऊया. जसं मी इथं गोवा घेत आहे. नंतर इथं सेट अल्टर GST डिटेल्स यस करायचं आहे. यानंतर रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर. GSTIN नंबर नाही आहे. एंटर. पार्टी नेम नॉट ॲप्लिकेबल. ई-कॉमर्स नो. एंट्री ॲक्सेप्ट केली आहे. यानंतर ऑदर रेफरन्स जसा आहे तसा ठेवायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता स्टेट गोवा आलेली आहे. नंतर आता आपल्या इथं लेजर तयार करायचं आहे परचेजचं. आता आपण जो स्टॉक आयटम खरेदी करणार आहे तो आहे माऊस. या माऊसला 28% टॅक्स रेट GSTचा लागत आहे. म्हणून इथं आपण लेजर तयार करून घेऊया परचेजचं. परचेस @28%. Alt+C परचेस @28%. परचेस अकाउंट इन्व्हेंटरी यस. GST ॲप्लिकेबल. सेट अल्टर GST डिटेल्स हे यस करायचं आहे. यानंतर परचेसला डिस्क्रिप्शन HSN कोड काय टाकायचं नाही आहे. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे नॉट ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. टॅक्सिबिलिटी टॅक्सेबल. इंटिग्रेटेड टॅक्स 28% आहे इथं, म्हणून 28 टाकायचं आहे. याचं डिवायडेशन होतं इथं ॲटोमॅटिक. नंतर इथं गुड्स घ्यायचं आहे आणि एंट्री ॲक्सेप्ट करायचं आहे. यानंतर नेम ऑफ आयटम स्टॉक आयटम तयार करून घेऊया. Alt+C माऊस. नंबर्स तयार आहे. नोज मी तयार केला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेच तयार करायचे. नोज GST ॲप्लिकेबल. सेट अल्टर GST डिटेल इथे यस करायचं आहे. नंतर डिस्क्रिप्शन टाकूया माऊसचं. माऊस HSN कोड टाकूया. MOU 1 2 3 4 हा मी अंदाज टाकलेला आहे. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू. इथे टॅक्सिबिलिटी काय घ्यायचं आहे तर टॅक्सेबल. इंटिग्रेटेड टॅक्स 28% टाकायचं आहे, कारण इथं डिवायडेशन होत नाही. बरोबर. हां, इथं डिवायडेशन झालं आहे बघा. सेंट्रल टॅक्स आणि टॅक्स. इथं गुड्स टोटल क्वांटिटी घेऊया आपण 50. रेट घेऊया 350 रुपये. सेम टोटलच्या खाली आल्यानंतर इथं मी आता पहिल्यांदा इनपुट IGST म्हणून लेजर तयार करून घेणार आहे. Alt+C परचेस करतोय म्हणून इनपुट. ऑदर स्टेट आहे म्हणून IGST. आपण मागच्या व्हिडिओला पाहिलं, जर इंटरस्टेट असतं तर SGST आणि CGST घेतलं असतं. इनपुट IGST @28%, कारण की इथं टोटल आपण 28% IGSTच लावणार आहोत. इथं आपल्याला डिवायडेशन करायचं नाही आहे. ग्रुप घ्यायचा डिझाईन टॅक्सेस GST. इथे येणार इंटिग्रेटेड टॅक्स 28%. नॉर्मल राउंडिंग लिमिट 0. ॲक्सेप्ट. तुम्ही इथं बघू शकता बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन चाललं आहे. एंट्री ॲक्सेप्ट करायची. ही मी एंट्री ॲक्सेप्ट केलं आहे. आता मला पुन्हा याचं सेल्स करायचं आहे. सेल्स वाउचर F8. यानंतर रेफरन्स नंबर ब्लँक ठेवतो. इथं पार्टी नेम तयार करून घेतो. Alt+C रमेश डेटर्स. इथं मी ग्रुप घेणार सनरी डेटर्स. बॅलन्स बिल बाय बिल यस.
इथं पुन्हा स्टेट मी बदलून घेणार. इथं मी पुन्हा गोवा घेतो. सेट अल्टर GST डिटेल्स यस. रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर. GSTI नंबर ब्लँक. एंटर. नॉट ॲप्लिकेबल नो. डिलीट नोट ऑर्डर नंबर हे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आहे असं ब्लँक ठेवत आहे. सेल्स लेजर मला तयार करून घ्यायचं आहे. मी आता माऊस विकताना त्याला 28% सेल्सचा GST लावणार आहे म्हणून तर Alt+C सेल्स @28% सेल्स अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अप्लिकेटेड यस. GST ॲप्लिकेबल. सेट अल्टर GST डिटेल्स यस. डिस्क्रिप्शन HSN कोड काही टाकायचं नाही सेल्सला. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन नॉट ॲप्लिकेबल. टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल. इंटिग्रेटेड टॅक्स 28% डिवायडेशन झालेलं आहे. इथं गुड्स ॲक्सेप्ट. यानंतर माऊस मी सिलेक्ट केला. 30 माऊस विकत आहे. 400 रुपये रेट. सेम इथं खाली आल्यानंतर मी इथं आउटपुट IGST तयार करून घेणार आहे. तयार नाही म्हणून Alt+C आउटपुट करतोय कारण आपण इथं सेल्स करतोय. आउटपुट IGST @28% ड्युटीज अँड टॅक्सेस GST. इथं इंटिग्रेटेड टॅक्स 28%. नॉर्मल राउंडिंग 0 ॲक्सेप्ट. तुम्ही बघू शकता इथं त्याचं कॅल्क्युलेशन झालं आहे. अशा प्रकारे आपण ऑदर स्टेट परचेस आणि सेल्स करू शकतो. मल्टी GST स्टॅट रेट टॅक्स रेट पाहणार आहोत. म्हणजेच इंटरस्टेट परचेस किंवा सेल्स करताना जर एकापेक्षा जास्त टॅक्स रेट लावायचे असतील, जसे की एखाद्या स्टॉक आयटमला 12% असेल, एखाद्या स्टॉक आयटमला 28% असेल किंवा एखाद्या स्टॉक आयटमला XYZ काहीही असेल, तर ते मल्टी GST टॅक्स रेट परचेस किंवा सेल्स करताना इंटरस्टेटमध्ये कसे वापरायचे. एकाच राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या मल्टी टॅक्स रेटच्या एंट्र्या कशा करायच्या ते मराठीमधून आपण आज पाहणार आहोत. यासाठी आपण पहिल्यांदा टॅली हे सॉफ्टवेअर ओपन करूया. इथं मी स्टडी इन मराठी या नावाची कंपनी क्रिएट केली आहे. HSN कोडचे ॲक्टिवेशन केलेलं आहे. तसेच इंटरस्टेटची सिंगल टॅक्स रेटची परचेस आणि सेल्सची एक एंट्री केली आहे. ती मल्टी टॅक्स रेटमध्ये परचेस किंवा सेल्स करणार आहोत. पहिल्यांदा आपण परचेस करून घेऊया. त्यासाठी अकाउंटिंग वाउचरमध्ये यायचं आहे. यामध्ये परचेस हा F9 ने वाउचर सिलेक्ट केलेला आहे. नंतर डेट 1 जुलै घेतले आहे. नंतर सप्लाय इन्व्हॉइस नंबर XYZ 1 2 3 टाकला आहे. डेट बाय डिफॉल्ट आलेली आहे. नंतर पार्टी नेम घेतला आहे. माझ्याकडे तयार आहे आधीपासून. राम क्रेडिटर इंटरस्टेट पार्टी आहे. महाराष्ट्र या स्टेटची तुम्ही तर बघू शकता. त्यानंतर परचेस लेजर मी पहिल्यांदा परचेसला 12%चा वॅट लावणार आहे. तो कम्प्युटरवरून परचेस ॲड्रेट 12% इथं जे कॉमन लेजर आहे ती मी पहिल्यांदा बंद करणार आहे. आपण जर ॲक्टिवेशनमध्ये शिकलो होतो की 2 प्रकारचे ॲक्टिवेशन करायला. एक GST आणि HSN कोडचं आणि दुसरं होतं कॉमन लेजरचं ॲक्टिवेशन. इथं ॲक्टिवेशन झालेलं नाही आहे मग मी तो ॲक्टिवेशन इथं करून घेत आहे. यासाठी मी येणार आहे F12 मध्ये इथं यूज कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम अलोकेशन हे मला नो करायचं आहे. हे मी ॲक्सेप्ट केलं आहे. तुम्ही इथं बघू शकता ते ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे जे परचेसचं अकाउंट होतं ते निघून गेलं आहे. पुन्हा मी इथं खाली आलेलो आहे ॲक्सेप्ट करून. नेम ऑफ आयटम इथं कम्प्युटर घेतलेला आहे. कम्प्युटर 10 खरेदी करत आहे. 30,000 रुपये रेट आहे. याला मी 12% परचेस लावणार. परचेस ॲड्रेस 12% घेतला आहे. एंट्री ॲक्सेप्ट. दुसरा आहे माऊस पण 10 खरेदी केले आहेत. 350 रुपये रेट आहे. याला मी 28% टॅक्स रेट वापरणार आहे म्हणून इथं परचेस ॲड्रेट 28% घेतला आहे. ॲक्सेप्ट केलं आहे. इथं खाली आलेलो आहे. इथं पहिल्यांदा इंटरस्टेट आहे म्हणून CGST आणि IGST हे 2 टॅक्स रेट लावणार आहेत. यातला पहिला मी घेतो इनपुट CGST 6% कम्प्युटरचा आहे. यानंतर इनपुट CGST 14% हा माऊससाठी आहे. यानंतर पुन्हा इनपुट SGST 6% हा माऊसचा स्टेटचा टॅक्स आहे. नंतर इनपुट SGST 14% हा पुन्हा
माउसचा स्टेटचा टॅक्स आहे. हे तुम्ही बघू शकता CGST दोनदा घेतलं आहे, दोन स्टॉक आयटमचे वेगवेगळे 40 टाईपचे इथं लेजेस मी घेतले आहेत. एंट्री ॲक्सेप्ट. अशा प्रकारे आपण परचेसची एंट्री करू शकतो. सेम सेल्स लेजर, इथं मी रेफरन्स नंबर टाकत नाही आहे, इथं मी श्याम डेटर्स हा लेजरला घेतलेला आहे. हे पण इंटरस्टेट लेजर आहे. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र म्हणून लिहिलेलं आहे. इथं मी पहिल्यांदा याला कम्प्युटर विकणार आहे 6 नोज. यानंतर याला आपण 12% सेल्सचा वॅट लावणार, GST वॅट रेट लावणार आहे, म्हणून सेल्स ॲडेड 12%. नंतर माऊस याला आपण 14% लावणार आहे, हे मी 10 विकणार आहे. इथं सेल्स ॲडेड 28% GST लिहिलेलं आहे, कारण की त्याचा स्टेट आणि सेंटरला 14% आपण देत असतो. त्याचं दोन्हीचं टोटल तिथं दिलेले आहे. यानंतर मी टोटलला खाली आल्यानंतर आउटपुट पहिल्यांदा कम्प्युटरचं लावून घेऊया. आउटपुट CGST 6%, नंतर आउटपुट SGST 6%, नंतर माऊसचा लावून घेऊया. आउटपुट CGST 14%, नंतर आउटपुट SGST 14%. अशा प्रकारे आपण सेलची एंट्री करू शकतो. मल्टी GST टॅक्स रेट पाहणार आहोत. यामध्ये अदर स्टेट्स परचेस आणि सेल्स एंट्री GST मल्टी टॅक्सच्या पाहणार आहोत. म्हणजेच दुसऱ्या राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या मल्टी टॅक्स रेटच्या एंट्री मराठीमधून आपण पाहणार आहोत. यासाठी पहिल्यांदा आपण टॅली सॉफ्टवेअर ओपन करूया. मी इथं टॅली सॉफ्टवेअर ओपन केलं आहे. त्यात स्टडी इन मराठी ही कंपनी तयार केली आहे आणि बाकी सर्व ॲक्टिवेशनसुद्धा केले आहेत. अकाउंटिंग वाउचरमध्ये येऊन परचेस करणार आहे. अकाउंटिंग वाउचर, यानंतर F9 परचेस, इथं डेट घ्यायची आहे 1 जुलै. नंतर सप्लाय इनवॉइस नंबर घ्यायचा आहे. मी तो सप्लाय इनवॉइस नंबर टाकत आहे ABC 785. डेट 1 जुलै बाय डिफॉल्ट आलेली आहे. नंतर पार्टी नेम मी इथं घेत आहे गणेश क्रिएटर. हा अदर स्टेट म्हणजेच गोव्याचा आहे. स्टॉक आयटम पहिल्यांदा घेत आहे कम्प्युटर, की ज्याला आपण 12% GST लावलेला आहे आणि तोच आता आपण इथं कंटिन्यू करणार आहे. 5 क्वांटिटी 30,000 रेट, परचेस ॲडेड 12%. नंतर दुसरा आहे माऊस, याला आपण 5 क्वांटिटी घेऊया 350, याला आपण 28% लावलेला आहे, म्हणजेच परचेस ॲडेड 28चं पर्टिक्युलर लेजर आपण घेतलेलं आहे. यानंतर मी खाली GST टॅक्स लावत असताना पहिल्यांदा कम्प्युटरचा आपण IGST लावूया. IGST तयार आहेत आपल्याकडे सगळे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते तयार केले आहेत. IGST इथं पहिल्यांदा कम्प्युटरला 12% लावायला लागेल आपला इनपुट IGST 12%. यानंतर माऊसचा इनपुट IGST 28%. दोन्ही इथं तुम्ही बघू शकता टॅक्स रेट बाय डिफॉल्ट काउंट होत आहेत. ही टोटल अमाऊंट आहे. एंट्री ॲक्सेप्ट. यानंतर मी सेल्स करणार आहे F8 सेल्स. यामध्ये सेल्स वाउचर सिलेक्ट करून घेतला आहे. नंतर रेफरन्स नंबर, नंतर पार्टी नेम इथं मी घेणार आहे रमेश स्टेटस. डिलिव्हरी नोट ऑर्डर नंबर काही माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी आहे असं बाय डिफॉल्ट ठेवलेलं आहे. यानंतर मी पहिल्यांदा विकणार आहे कम्प्युटर 7 नोज. याला आपण IGST लावणार आहे सेल्स ॲडेड 12%. इथं सेल्स लेजर घेऊया पहिल्यांदा. नंतर दुसरा आहे माऊस, याला आपण IGST 28% लावणार आहे. त्याची 10 क्वांटिटी मी घेतली आहे. इथं तुम्ही बघू शकता सेल्स ॲडेड 28%चं मी लेजर तयार केलेलं आहे. यानंतर टोटलच्या खाली आल्यानंतर पहिल्यांदा येणार आउटपुट. कम्प्युटरचं आहे आउटपुट IGST 12%. यानंतर माऊसचा आहे आउटपुट IGST 28%. अशा प्रकारे आपण इथं मल्टी टॅक्स रेट असलेले अदर स्टेट परचेस आणि सेल्स करू शकतो. मल्टी GST स्टॅट रेट टॅक्स रेट पाहणार आहोत. म्हणजेच इंटरस्टेट परचेस किंवा सेल्स करताना जर एकापेक्षा जास्त टॅक्स रेट लावायचे असतील, जसे की एखाद्या स्टॉक आयटमला 12% असेल, एखाद्या स्टॉक आयटमला 28% असेल, किंवा एखाद्या स्टॉक आयटमला
XYZ काहीही असेल तर ते मल्टी GST टॅक्स रेट परचेस किंवा सेल्स करताना इंटरेस्ट रेटमध्ये कसे वापरायचे, एकाच राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या मल्टी टॅक्स रेटच्या एंट्र्या कशा करायच्या ते मराठीमधून आपण आज पाहणार आहोत. यासाठी आपण पहिल्यांदा टॅली हे सॉफ्टवेअर ओपन करूया. इथं मी स्टडी इन मराठी या नावाची कंपनी क्रिएट केली आहे. आता आपण मल्टी टॅक्स रेटमध्ये परचेस किंवा सेल्स करणार आहोत. पहिल्यांदा आपण परचेस करून घेऊया. त्यासाठी अकाउंटिंग वाउचरमध्ये यायचं आहे. यामध्ये परचेस हा F9 ने वाउचर सिलेक्ट केलेला आहे. नंतर डेट 1 जुलै घेतली आहे. 1 जुलै नसेल तर ती करून घ्या, कारण 1 जुलैपासून GST हा ॲप्लिकेबल झाला आहे. नंतर सप्लाय इन्व्हॉइस नंबर XYZ 1 2 3 टाकला आहे. डेट बाय डिफॉल्ट आलेली आहे. नंतर पार्टी नेम घेतला आहे, माझ्याकडे तयार आहे आधीपासून. राम क्रेडिटर इंटरस्टेट पार्टी आहे, महाराष्ट्र या स्टेटची तुम्ही तर बघू शकता. त्यानंतर परचेस लेजर मी पहिल्यांदा परचेसला 12% वॅट लावणार आहे. तो कम्प्युटरवरून परचेस ॲड्रेट 12% इथं जे कॉमन लेजर आहे ती मी पहिल्यांदा बंद करणार आहे. आपण जर ॲक्टिवेशनमध्ये शिकलो होतो की 2 प्रकारचे ॲक्टिवेशन करायला, एक GST आणि SSN कोडचं आणि दुसरं होतं कॉमन लेजरचं ॲक्टिवेशन. इथं ॲक्टिवेशन झालेलं नाही आहे, मग मी तो ॲक्टिवेशन इथं करून घेत आहे. यासाठी मी येणार आहे F12 मध्ये इथं यूज कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम अलोकेशन हे मला नो करायचं आहे. हे मी ॲक्सेप्ट केलं आहे. तुम्ही इथं बघू शकता ते ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे जे परचेसचं अकाउंट होतं ते निघून गेलं आहे. पुन्हा मी इथं खाली आलेलो आहे ॲक्सेप्ट करून. नेम ऑफ आयटम इथं कम्प्युटर घेतलेला आहे. कम्प्युटर 10 खरेदी करत आहे, 30,000 रुपये रेट आहे. याला मी 12% परचेस लावणार, परचेस ॲड्रेस 12% घेतला आहे. एंट्री ॲक्सेप्ट. दुसरा आहे माऊस पण 10 खरेदी केले आहेत, 350 रुपये रेट आहे. याला मी 28% टॅक्स रेट वापरणार आहे, म्हणून इथं परचेस ॲड्रेस 28% घेतला आहे, ॲक्सेप्ट केलं आहे. इथं खाली आलेलो आहे. इथं पहिल्यांदा इंटरेस्ट रेट आहे म्हणून CGST आणि IGST हे 2 टॅक्स रेट लावणार आहेत. यातला पहिला मी घेतो इनपुट CGST 6% कम्प्युटरचा आहे. यानंतर इनपुट CGST 14% हा माऊससाठी आहे. यानंतर पुन्हा इनपुट SGST 6% हा माऊसचा स्टेटचा टॅक्स आहे. नंतर इनपुट SGST 14% हा पुन्हा माऊसचा स्टेटचा टॅक्स आहे. हे तुम्ही बघू शकता CGST 2दा घेतलं आहे. 2 स्टॉक आयटमचे वेगवेगळे 40 टाईपचे इथं लेजर्स मी घेतले आहेत. एंट्री ॲक्सेप्ट. अशा प्रकारे आपण परचेसची एंट्री करू शकतो. सेम सेल्स लेजर. इथं मी रेफरन्स नंबर टाकत नाही आहे. इथं मी श्याम डेटर्स हा लेजरला घेतलेला आहे. हे पण इंटरस्टेट लेजर आहे. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र म्हणून लिहिलेलं आहे. इथं मी पहिल्यांदा याला कम्प्युटर विकणार आहे 6 नोज. यानंतर याला आपण 12% सेल्सचा वॅट लावणार, GST वॅट रेट लावणार आहे, म्हणून सेल्स ॲडेड 12%. नंतर माऊस याला आपण 14% लावणार आहे, हे मी 10 विकणार आहे. इथं सेल्स ॲडेड 28% GST लिहिलेलं आहे, कारण की त्याचा स्टेट आणि सेंटरला 14% आपण देत असतो. त्याचं दोन्हीचं टोटल तिथं दिलेले आहे. यानंतर मी टोटलला खाली आल्यानंतर आउटपुट पहिल्यांदा कम्प्युटरचं लावून घेऊया. आउटपुट CGST 6%. नंतर आउटपुट SGST 6%. नंतर माऊसचा लावून घेऊया. आउटपुट CGST 14%. नंतर आउटपुट SGST 14%. अशा प्रकारे आपण सेल्सची एंट्री करू शकतो. मल्टी GST टॅक्स रेट पाहणार आहोत. यामध्ये अदर स्टेट्स परचेस आणि सेल्स एंट्री GST मल्टी टॅक्सच्या पाहणार आहोत. म्हणजेच दुसऱ्या राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या मल्टी टॅक्स रेटच्या एंट्री मराठीमधून आपण पाहणार आहोत. यासाठी आपण पहिल्यांदा टॅली हे सॉफ्टवेअर ओपन करू. इथं मी स्टडी इन मराठी या नावाची कंपनी क्रिएट केली आहे. अकाउंटिंग वाउचर. यानंतर F9 परचेस. इथं डेट घ्यायची आहे 1 जुलै. नंतर सप्लाय इन्व्हॉइस नंबर घ्यायचा आहे
मी तो सप्लाय इनवॉइस नंबर टाकत आहे ABC 785, डेट 1 जुलै बाय डिफॉल्ट आलेली आहे. नंतर पार्टी नेम मी इथं घेत आहे गणेश क्रिएटर, हा अदर स्टेट म्हणजेच गोव्याचा आहे. स्टॉक आयटम पहिल्यांदा घेत आहे कम्प्युटर, की ज्याला आपण 12% GST लावलेला आहे आणि तोच आता आपण इथं कंटिन्यू करणार आहे. 5 क्वांटिटी 30,000 रेट, परचेस ॲट रेट 12%. नंतर दुसरा आहे माऊस, याला आपण 5 क्वांटिटी घेऊया 350, याला आपण 28% लावलेला आहे, म्हणजेच परचेस ॲट रेट 28चं पर्टिक्युलर लेजर आपण घेतलेलं आहे. यानंतर मी खाली GST टॅक्स लावत असताना पहिल्यांदा कम्प्युटरचा आपण IGST लावूया. IGST तयार आहेत आपल्याकडे सगळे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते तयार केलेले आहेत. IGST इथं पहिल्यांदा कम्प्युटरला 12% लावायला लागेल आपला इनपुट IGST 12%. यानंतर माऊसचा इनपुट IGST 28%. दोन्ही इथं तुम्ही बघू शकता टॅक्स रेट बाय डिफॉल्ट काउंट होत आहेत. ही टोटल अमाऊंट आहे इंटू ॲक्सेप्ट. यानंतर मी सेल्स करणार आहे F8 सेल्स, यामध्ये सेल्स वाउचर सिलेक्ट करून घेतला आहे. नंतर रेफरन्स नंबर, नंतर पार्टी नेम इथं मी घेणार आहे रमेश स्टेटस, डिलिव्हरी नोट ऑर्डर नंबर काही माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आहे असं बाय डिफॉल्ट ठेवलेलं आहे. यानंतर मी पहिल्यांदा विकणार आहे कम्प्युटर 7 नोज, याला आपण IGST लावणार आहे सेल्स ॲट रेट 12%. इथं सेल्स लेजर घेऊया पहिल्यांदा. नंतर दुसरा आहे माऊस, याला आपण IGST 28% लावणार आहे, त्याची 10 क्वांटिटी मी घेतली आहे. इथं तुम्ही बघू शकता सेल्स ॲट रेट 28%चं मी लेजर तयार केलेलं आहे. यानंतर टोटलच्या खाली आल्यानंतर पहिल्यांदा येणार आउटपुट, कम्प्युटरचा आहे आउटपुट IGST 12%. यानंतर माऊसचा आहे आउटपुट IGST 28%. अशा प्रकारे आपण इथं मल्टी टॅक्स रेट असलेले अदर स्टेट परचेस आणि सेल्स करू शकतो. या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.